सो यस, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि मी चाललो क्लिनिकला. इव्हनिंगचं क्लिनिक लवकर वाइंड अप करतो कारण आत्याचा बड्डे आहे, 80th बड्डे. मला मिस नाही करायचा आहे. चिल्लर पार्टी खेळत आहे, आत्या रेडी होत आहे सगळे. तोपर्यंत मी क्लिनिकचे पेशंट बघून मग लवकरच निघणार आहोत. सो यस, पुढे काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. फायनली आम्ही पोहोचलो. हे तुम्ही तिघींनी मॅचिंग गाडी ड्राइव कशी केली सांग मला. फॅमिली आली 6 वाजता. बघतो. हो, थँक्यू. गीतामायांनी 100 शरद ऋतू जगावे, 100 शरद ऋतू पाहावे, 100 शरद ऋतू होईपर्यंत तुमची वाढ होत राहावी आणि
आणि 100 शरद ऋतू आनंदात राहावे अशी मी टाकळी फॅमिलीला तुम्हाला शुभेच्छा देते सगळ्यांतर्फे. प्रिय सखे शंतनु तुझे सर्वदा मुदम शंतनु तुझे सर्वदा मुदम प्रार्थनामध्ये भवशतांशी प्रार्थनामध्ये भवशतांशी ईश्वर सदा रक्षतु ईश्वर सदा रक्षतु पुण्यकर्मणा भवतु सार्थकम् जीवनातव भवतु सार्थकम् जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शंतनु तुते सर्वदा मुदं शंतनु तुते सर्वदा What happened? Streaks. एजंट सांगितलं नाही पण हे माहेरचं म्हणून घ्यायलाच पाहिजे. ए शिटी घे ना. एकदम मस्त पण बोलायचं नाही. हा सगळं काम झालं असं करायचं नाही. बरं झालं छान दिसते. छोट्या बहिणीला छोट्या बहिणीला मस्त मस्त छान
लग्न झालं तेव्हाचीच आहे. लग्न झालं तुझ्याबद्दल काय तुझा प्रेमळपणा तुझ्यामध्ये शब्दच नाही. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय बोलणार, माई म्हणजे माझ्या आई आणि मैत्रीण, म्हणजे ती आईसारखीच आहे आणि मैत्रिणीसारखीच. म्हणजे अजून एवढं वय झालं तरी ती मला विचारते मी कशी दिसते आणि मी सुद्धा तिला विचारते कशी दिसते. आवड आणि लहान म्हणून असं कधी राहिलंच नाही. म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो की मला एवढे छान नंदा मिळाले की मला खूप ऍडजस्ट करतात. असं कधी वाटलंच नाही. म्हणजे आई आणि मैत्रिणी अशाच असतात म्हणजे माझ्याबरोबर नेहमी. आणि मला कधीच त्यांनी असं वहिनी म्हणून असं नाही भाऊ जाऊ नका 22-23 वर्ष झाली आई गेली पण असं त्यांनी कधीच नाही का माझा भाऊ नाही आहे माझी आई नाही आहे तरी माहेरी कशी जाऊ ते एवढ्या आवडीने अजून पण येतात. आणि मला म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यात ॲडजस्ट करतात. माझ्या कार्यक्रमात सगळ्यात भाग घेतात. तर मला अशा महिला मिळाल्या म्हणजे माझं खरंच भाग्य समजतं. आणि अजून आपल्या 100वा वाढदिवस करायचा अजून जास्त टणटणीत व्हा. त्यांना कधी सासूबाई मानलंच नाहीये मी. ऍक्च्युली त्या आईच आहेत माझ्या. कधी असं मला वाटलंच नाही की करून मी सून आहे या घराची. स्टार्टिंगपासून नाना माईने मला छान जपून घेतला मी. काही सांगायची गरजच नाही वाटत ते. छान बर्थडे झालं बोलवते सगळ्यांना. मोठी जाव असली तरी पण आमच्या बहिणीसारखीच आहे. आम्ही सगळ्या बहिणीसारख्याच एकमेकीजवळ वागतो. आणि तुम्ही गावा एकत्र एवढं म्हणजे असा आनंद व्हायचा उत्साह व्हायचा सगळ्यांना बघून. जॉईंट फॅमिली सगळी तुमची मुलं पण पिंकी वगैरे पहिली यायची ना असं खूप सगळे आणि आम्ही पण असे केली आज अतिशय आनंदाचा असा दिवस आहे. या आनंदाच्या प्रसंगी आज माईचा वाढदिवस आहे. माई ही मला मी कधी जर सासूबाई असं कधी सासू की माझी सासू आहे असं कधी मला वाटलंच नाही. कारण तिने मला भरभरून आईचं प्रेम दिलं. माझ्या आईच्या पश्चात सुद्धा तिने मला आईचं प्रेम दिलं. त्याच्यानंतर मला कंठ दाटून येतो. पण मी एवढंच म्हणेन की ही माई आहे अतिशय दयाळू आहे प्रेमळ आहे. खरंच आज तिथं एवढं तिने या 80 वर्षामध्ये तिने सगळे ऊन पावसाळे सगळे बघितलेले आहेत. पण त्याला न डगमगता ती स्वतःहून उभी राहिली आणि आम्हा सर्वांना तिने अगदी सांभाळून घेतलंय. या वाढदिवसाच्या प्रसंगी मी तिच्याकडे मी एवढंच देवाजवळ प्रार्थना करेन की तिला उदंड आयुष्य लाभो आणि तिचा असाच 100वा वाढदिवस आपण पूर्ण उत्साहाने साजरा करूया अशी मनोभावे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
त्यांचे आशीर्वाद देखील आम्हाला असेच लावत राहू. समस्त परिवार, समस्त डोळस परिवार, समस्त संसारे परिवार, समस्त टाकळे परिवार आणि इतर कोण त्यांची आता आडनाव मला माहिती, सगळ्यांची सर्व परिवारांतर्फे आम्ही खरोखर धन्य झालेलो आहोत आजच्या या सोहळ्यामध्ये आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही या सर्वांच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत माईला. बोला नाहीसा बोल हॅपी बर्थडे आजी बोल दोघं. तो आजीला बोल हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. एकदम छान आहे. त्या आरतीला सांगायची देवाच्या पाया पडायच्या आधी तू माईच्या आणि नानांच्या पाया नमस्कार कर आणि त्यांचा आशीर्वाद घे. मी सगळ्यांना सांगायचे म्हणजे आमच्या आरतीला सासू सासरे म्हणजे देवासारखी मिळाली. अजून पण सांगते सगळ्यांना छान छान छान. गाडीमध्ये बसलेच आहे. या आता तुम्ही वेळ काढून दोघींनी पण बॅग दे बाबा. दिले काढले या मस्त वेळ काढून. आता कडे गाडी आहे कुठे जायचे तुम्हाला मला सांगा आपण जाऊ मग लगेच. आम्ही येणार आहे होळीला. होळीला येणार तिने प्लॅन केलाय. हा हो व्हाईट कलर छान आहे. वंशू हात नको लावू कशाला. फक्त बसण्याचं काम करतो. टेन्शन आलं गावाला. होळीला मी जाणार नाही. मी रंगपंचमी झाल्यानंतर जाणार. होळीला येत असेल तर ये हा तो गावी जाणार. विजयाच्या भावाच्या गाडीने काढली त्यांनी.